नमस्कार माझ्या सर्व लाडक्या मैत्रिणींनो, स्वातीज हॅपी किचनमध्ये आपले पुन्हा एकदा मनापासून स्वागत। मी आज आपल्यासमोर घेऊन आलेली आहे अतिशय सोप्या पद्धतीने सुकवलेल्या सुरमई माशाची भाजी तसेच ज्वारीची भाकरी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझे चॅनल सबस्क्राइब करा व शेजारील बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून मी केलेल्या सर्व रेसिपींची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। येथे मी 6 ते 7 सुकवलेल्या सुरमईंचे पीस घेतलेले आहेत। हा सुकवलेला सुरमई मासा ताजा आहे याची खात्री करून मगच तो विकत घ्यावा। ही सुरमई जर जास्त दिवसाची असेल तर चवीमध्ये बदल होतो। सर्वप्रथम हे सुरमईचे पीस आपल्याला पाण्यामध्ये 1 तास भिजत ठेवायचे आहेत। असे केल्याने त्यातील खारटपणा कमी होतो व याची टेस्ट आणखीनच वाढते। त्यामुळे 1 तास हा सुरमई मासा आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आहे। येथे मी 4 मोठे कांदे व 1 टोमॅटो घेतलेला आहे। सुरमई मासा भिजून 1 तास झालेला आहे। हे सर्व कांदे मी बारीक केलेले आहेत व एका कढईमध्ये मी 4 चमचे तेल घातलेले आहे। तेल छान गरम झाल्यानंतर हा सर्व कांदा मी या पॅनमध्ये घातलेला आहे व कांदा आपल्याला अगदी छान गुलाबी रंग येऊपर्यंत परतून घ्यायचा आहे। या रेसिपीसाठी जास्त कांद्याचा वापर करावा। जास्त कांदा वापरल्यामुळे ही रेसिपी खूपच चविष्ट अशी होते। आता हा सर्व मासा आपल्याला अगदी छान चोळून धुवायचा आहे, जेणेकरून यातील सर्व मीठ निघून जाईल। व आता चाकूच्या सहाय्याने याची मी छोटे पीस करून घेत आहे। अशा पद्धतीने याचे मी बारीक पीस करून घेतलेले आहेत। कांद्याचाही रंग बदललेला आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय। असा कांद्याचा रंग बदलल्यानंतर यामध्ये आपण बारीक चिरलेले टोमॅटो टाकून घ्यायचे आहेत। टोमॅटोऐवजी तुम्ही 4 ते 5 आमसुले देखील वापरू शकता किंवा 2 चमचे आमसूल आगळ देखील तुम्ही वापरलं तरी चालेल। तुम्ही जर आमसुलाचा वापर करणार असाल तर 10 मिनिटे आमसूल पाण्यामध्ये भिजवून त्याचे पाणी यामध्ये घालावे। त्याचबरोबर एक महत्त्वाची टीप म्हणजे या रेसिपीसाठी आपल्याला मिठाचा अजिबात वापर करायचा नाही। टोमॅटो छान भाजून झालेला आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय। आता मी यामध्ये पाव चमचा हळद टाकत आहे। सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे व आता मी यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट घालत आहे। लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता। सर्व मिश्रण आपल्याला एकदा छान मिक्स करायचे आहे व यामध्ये बारीक केलेले सुरमईचे सर्व पीस आपण टाकून घ्यायचे आहेत। आता आपल्याला चमच्याने हे सर्व वर खाली करून घ्यायचे आहे। अगदी छान तेल सुटूपर्यंत हे आपल्याला परतून घ्यायचे आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय। आता आपण 5 मिनिटासाठी याच्यावरती प्लेट झाकून ठेवायची आहे। याला वाफेचे पाणी सुटलेले आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय। पुन्हा एकदा हे सर्व मिश्रण आपल्याला अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। मस्तच खूपच छान कलर आलेला आहे, तुम्ही पाहू शकताय। आता मी यामध्ये अर्धा ग्लास पाणी घातलेले आहे व हे मिश्रण पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेत आहे। आता यामध्ये मी भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकणार आहे। कोथिंबीरीमुळे याला खूपच छान अशी टेस्ट येते व यानंतर मी यावरती झाकण ठेवणार आहे व 5 मिनिटे हे छान शिजू देणार आहे। झाकण ठेवल्यामुळे याला छान वाफ येते व हे अतिशय छान शिजले जाते, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय। अगदी सुंदर अशी वाफ येऊ लागलेली आहे व वाफेचे पाणी या भाजीमध्ये मिक्स होत आहे। 5 मिनिटे झालेली आहेत। आता मी यावरची प्लेट काढून घेत आहे। अतिशय सुंदर अशी ही रेसिपी आपली येथे तयार होत आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय। चवीला खूपच सुंदर अशी ही रेसिपी आहे। ही सुकी सुरमई चपातीपेक्षा भाकरीबरोबर खूप छान लागते। चला तर मग भाकरी देखील आपण करून घेऊयात। भाकरी कशा करायच्या याचा संपूर्ण व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर यापूर्वीच अपलोड केलेला आहे, तुम्ही तो पाहू शकता। येथे मी पीठ मळून घेतलेले आहे व त्याचा एक मध्यम आकाराचा गोळा करून घेत आहे। अशा पद्धतीने मी मध्यम आकाराचा येथे गोळा तयार करीत आहे। मग प्रत्यक्ष भाकरी कशी करायची ते पाहूया। परातीवरती आपल्याला थोडे जास्त पीठ टाकायचे आहे व हाताला थोडेसे पीठ लावून अशा पद्धतीने आपल्याला भाकरी फोलार हाताने अगदी व्यवस्थित थापून घ्यायची आहे।
तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय अशा पद्धतीने उजव्या बाजूला आपला हात फिरवत आपल्याला भाकरी अगदी छान पातळ होईपर्यंत थापून घ्यायची आहे। अशा पद्धतीने येथे भाकरी थापून झालेली आहे। तवा देखील तापलेला आहे। तसेच गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे व भाकरीची जी परातीकडील बाजू म्हणजे जास्त पीठ लावलेली बाजू वर येईल अशा पद्धतीने तव्यावरती आपल्याला भाकरी टाकून घ्यायची आहे। थोड्याच वेळात म्हणजे 5-10 सेकंदामध्ये भाकरीला वाफ येईल त्यावेळी आपल्याला भाकरीला पाणी लावून घ्यायचे आहे। सर्व बाजूंनी भाकरीला पाणी लावून घेतल्यानंतर आणखीन 5-10 सेकंदामध्ये हे पाणी कोरडी होईल। अशा वेळी आपल्याला उलटण्याच्या सहाय्याने भाकरी पलटी करून घ्यायची आहे। गॅस मोठा राहील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। थोड्या वेळाने आपल्याला अशा पद्धतीने भाकरी पलटून पाहायची आहे व भाकरी तव्याकडील बाजूने छान शेकल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने ही भाकरी गॅसवरती शेकायची आहे। गॅस मोठाच ठेवायचा आहे व अशा पद्धतीने आपल्याला ही भाकरी शेकून घ्यायची आहे। मस्तच तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल भाकरी पूर्णपणे फुगलेली आहे। अशा पद्धतीने आपली सुकी मासळी व भाकरीची रेसिपी येथे तयार झालेली आहे। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा व कशी झाली हे कमेंट करून सांगायला विसरू नका। त्याचबरोबर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद। माझी ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा। तसेच जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा। आता मी तुम्हाला माझ्या स्वातीज हॅपी किचन या चॅनलवर वाळवणाच्या सर्व रेसिपीज दाखवणार आहे। त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येईलच, तेव्हा माझे सर्व व्हिडिओ तुम्ही नक्की पहा। पुन्हा भेटू अशाच एका छानशा नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।